एक गाव होतं जिथे खूप कमी पाऊस पडायचा. त्या गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये एक फकीर राहत होता. गाववाल्यांमध्ये असा समज होता की जेव्हा हे फकीर नाचतो तेव्हा पाऊस पडतो. मग काय, गावात जेव्हा जेव्हा पाणी टंचाई निर्माण व्हायची तेव्हा गाववाले फकीराला बोलवायचे आणि त्याला म्हणायचे, तू नाच म्हणजे पाऊस पडेल. दरवर्षी पाणी संपायचं, गाववाले फकीराला बोलवायचे, तो नाचायचा आणि पाऊस पडायचा. असं अनेक वर्ष चालू होतं. हळूहळू गावातली मुलं मोठी होत होती. ती जशी मोठी झाली त्यांना वाटायला लागलं ही सगळी अंधश्रद्धा आहे. कोणाच्या नाचण्यामुळे पाऊस कसा पडू शकतो? मग त्यांनी गाववाल्यांना बोलवलं. म्हटलं असं काही होत नसतं, ही सगळी तुमची अंधश्रद्धा आहे. कोणाच्या नाचण्यामुळे पाऊस पडत नाही. आणि जर तसं होत असेल तर आम्ही पण नाचतो, बघूया आमच्या नाचण्यामुळे पाऊस पडतोय का? गाववाले म्हटले ठीक आहे, आपण करून बघूया. गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली. मुलांनी एक मोठा स्टेज लावला. फकीरालाही बोलवलं आणि त्याला म्हटले, तुम्ही बसा, आम्ही नाचतो आणि बघूया पाऊस पडतो का. मुलं नाचायला लागली. 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस मुलं नाचत होती. मुलं नाचली पण पाऊस काही पडला नाही आणि नाचून नाचून ती मुलं बिचारी दमून गेली आणि म्हटली, बघा आम्ही नाचलो, 2 दिवस नाचलो पण पाऊस काही पडला नाही. आता बघूया फकीर बाबा नाचले की पाऊस पडतो का. गाववाले म्हटले ठीक आहे. फकीरांना स्टेजवर बोलवलं. फकीरांनी नाचायची सुरुवात केली. 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस फकीर सलग नाचत होता. 3 दिवसानंतर अचानक आकाशात ढग जमा झाले. वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला आणि जमिनीवर पावसाचे थेंब पडायला लागले आणि सगळ्यांना एकच आनंद झाला आणि सगळे म्हणायला लागले, बघितलं मुलांना, तुमची किती मोठी चूक होती. आम्ही म्हणत होतो फकीर नाचला की पाऊस पडणारच पडणार आणि तो नाचला आणि पाऊस पडला. मुलांनाही आश्चर्य वाटलं, आम्ही नाचलो पाऊस पडला नाही आणि बाबा नाचले आणि पाऊस कसा काय पडला. त्यांनी सगळ्यांना जाऊन दिलं आणि ते गेले फकीराजवळ. त्यांना म्हटले की आम्ही पण नाचलो, पाऊस काही पडला नाही आणि तुम्ही नाचल्यावर पाऊस कसा काय पडला. तेव्हा फकीरांनी त्या मुलांना जे उत्तर दिलं ते खूपच मोलाचं होतं. फकीर म्हणाला की तुम्ही पाऊस पडावा म्हणून नाचत होते आणि मी पाऊस पडेपर्यंत नाचलो. म्हणजेच काय, तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करू नका. ती गोष्ट मिळेपर्यंत प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशी मराठीत एक खूप सुंदर म्हण आहे. आणि खरंच जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिला तर एक ना एक दिवस यश नक्की मिळेल. गोष्ट आवडली तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.